अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात आता ही भेट होणार असल्याची माहिती, शासकीय निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया हे बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। 10 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, नेमकी ही भेट कशा संदर्भात आहे? निश्चितच मुंडवा प्रकरणाचे एकंदरीत कागदपत्र सादर करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सातत्याने झालेल्या पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल पार्थ अजित पवार यांच्या मात्र नावाचा कुठेही संशय आहे तो एफआयआरमध्ये झालेला नव्हता आणि याच बाबत आता अंजली दमानिया आहेत ते भेट घेणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे या आजच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे काही वेगळे आदेश देत आहेत का याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र तत्पूर्वी या संदर्भात जी समिती विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती त्याला सुद्धा 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली होती। त्यामुळे या समितीचा अहवाल आता सादर होणार का लवकर आणि या संदर्भात देखील काही वेगळी मागणी अंजली दमानिया करणार का याकडे आपलं लक्ष असेल। जी, याचे अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप झालाय। काँग्रेस पक्षाला मोठा धक्का। 2 माजी महापौर 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। सांगलीत काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे 2 माजी महापौर, 1 माजी उपमहापौर आणि किमान 12 माजी नगरसेवक या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। सत्तेत असल्यानंतर किंवा सत्तेची निगडीत असलं की आपल्याला काय करता येतं ही जाणीव मला होती। महापालिकेकडे पैसे कमी आले, शासनाकडनं पैसे कमी यायला लागले। शासनाचे पैसे येतील ते सत्ताधारी लोक त्यांच्या कामासाठी वाटून घेतात। त्यामुळं लक्षात आलं माझ्या आपण केलं त्यावेळेचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आहे। म्हणून तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखातर वार्डाच्या विकासासाठी हा आपण निर्णय घ्यायचा आहे। आता तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे। 2 दिवसात आपण प्रवेश करतो। या ठिकाणी आता सांगलीमध्ये हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जातोय। पुण्यामध्ये पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये 25 डबल डेकर बसची आता भर पडणार आहे। शहरातील विविध भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणी झाली आहे। एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बस दाखल होणार असल्याची माहिती। चेन्नईतील स्विच कंपनीत बसचं उत्पादन होणार। 110 प्रवासी एकाच वेळेस बसमधून प्रवास करू शकतील। शहरातील विविध भागांमध्ये या बसची आता चाचणी झालेली आहे। एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान ही बस आता सेवेत दाखल होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।